परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करत राहिलेलो आहे। मागील आठवड्यामध्ये आपण प्रार्थना हा विषय वर बायबल अभ्यास घेतलेला आहे आणि हा कमीत कमी 2 ते 3 आठवडे अजून तरी चालल असा अंदाज आहे। कारण का तर पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थनेला अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आम्हाला पाहायला मिळतं। प्रार्थना करणं म्हणजे आम्ही परमेश्वरासंगती बोलतो आणि ज्या वेळेस आम्ही शास्त्र भाग वाचतो तेव्हा देव आमच्या संगती बोलतो। म्हणून प्रार्थना ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस परमेश्वराने आदाम आणि हवेला निर्माण केलं त्यावेळेस तो त्यांच्या संगतीमध्ये होता, त्याच्या सहवासामध्ये होता आणि परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली की त्या झाडाचं फळ खाऊ नकोस। आणि ज्या वेळेस त्यांनी ते फळ खाल्लं आणि परमेश्वराच्या सहभागितेतून ते विभक्त झाले म्हणून सांगितलं। विभक्त झाल्यानंतर त्यांना एदेन बागेतून काढून टाकण्यात आलं आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्यांना हाबेल आणि हनोक झाला। तो इतिहास आपल्याला माहिती आहे, पण आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याच्या प्रतिरूपाचा आणि त्याच्या प्रतिमेचा त्याला पुत्र झाला, त्याचे नाव त्यांनी शेत ठेवले। 130 वर्षानंतर त्याला शेत नावाचा मुलगा झाला आणि शेत पुढे 6व्या वचनामध्ये सांगितलं शेत 105 वर्षाचा झाल्यानंतर त्याला अनोश झाला म्हणून सांगितलेलं आहे। म्हणजे आदाम 130 वर्षाचा झाल्यानंतर त्याला शेत झाला आणि शेत 105 वर्षाचा झाल्यावर त्याला अनोश झाला असं 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या आणि 6व्या वचनात सांगितलं। पण उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि 26व्या वचनामध्ये सांगितलं शेत याला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव अनोश असे ठेवले। त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले। म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यातून मनुष्य लांब गेल्यापासून, दुरावल्यापासून, परमेश्वराच्या सहवासापासून तो दूर गेल्यापासून 235 वर्षानंतर पुन्हा तो परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आलेला आम्हाला पाहायला मिळतो। 235 वर्ष पुन्हा तो परमेश्वराच्या संगतीमध्ये, सहभागितेमध्ये, सहवासामध्ये आला, तो प्रार्थनेच्या द्वारे। 235 वर्ष लागले त्याला परमेश्वराच्या सहवासात येण्यासाठी। आणि आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करतो, ही मागच्या आठवडी झालेल्या गोष्टी मी तुमच्या पुढे 5 मिनिटात ते 7 मिनिटात ठेवायचा प्रयत्न करतो की ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करण्यासाठी जातो त्यावेळेस आम्ही आमच्या मनाची तयारी केली पाहिजे की गेलं आणि काहीतरी बरबळलं असं न करता ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो म्हणजे आम्ही देवासंगती बोलतो त्यावेळेस आम्ही आमच्या मनाची तयारी करत असताना सुरुवातीला आम्ही आमच्या पापाचा अंगीकार करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट, प्रार्थना सुरुवात करण्याच्या अगोदर आमच्या मनाची तयारी करत असताना आम्ही आमच्या पापाचा अंगीकार केला पाहिजे। दुसरी गोष्ट, प्रार्थना करणे म्हणजे परमेश्वरासमोर दीन होणे। आमचा सर्व अहंकार, आमचा गर्व, आमचा ढोंगीपणा सर्व सोडून देऊन आम्ही देवासमोर लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे। ही दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट, आम्ही प्रार्थनेला जाण्या अगोदर आमच्या मनाची तयारी करत असताना तिसरी गोष्ट, परमेश्वराने आमच्यावर जे काही उपकार केलेले आहेत त्याची आठवण करून आम्ही परमेश्वराला आभार रूपी यज्ञ केला पाहिजे।
दावीद राजा स्तोत्र 55 मध्ये म्हणतो की जो आभार रूपी यज्ञ करतो तो माझं गौरव करतो. आणि जर आम्ही देवाचा गौरव आमच्या प्रार्थनेद्वारे केलं तर देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. म्हणजे आम्ही प्रार्थनेला जाण्या अगोदर आमच्या मनाची तयारी करीत असताना तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की आम्ही परमेश्वराचे आभारयुक्त स्तुती स्तवन धन्यवाद आणि गौरव करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, प्रार्थनेची तयारी करत असताना आम्ही आमच्या प्रार्थनेच्या द्वारे इतरांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. जे आमचं छळ करतात, जे आमची निर्व्यसना करतात, जे स्वार्थी कार्यामध्ये अडथळा निर्माण करतात, अशा सर्व लोकांसाठी आम्ही देवाकडं मध्यस्थी केलं पाहिजे की स्वार्थेचं काम व्यवस्थिशीर चालावं. याच्यासाठी आम्ही देवाकडं मध्यस्थी केली पाहिजे. चौथी गोष्ट, आम्ही प्रार्थनेला जाण्या अगोदर आमच्या मनाची तयारी करत असताना चौथी गोष्ट आम्ही पाहिली की आम्ही इतरांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. आणि पाचवी गोष्ट, प्रार्थना करणे म्हणजे देवाबरोबर सहभागिता करणे. प्रार्थना करणे म्हणजे देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही जाणं, ही पाचवी गोष्ट. म्हणजे आम्ही प्रार्थनेला सुरुवात करण्या अगोदर आमच्या मनाची तयारी करत असताना या 5 गोष्टीवर आम्ही मनन आणि चिंतन करून नंतर देवाच्या समोर आम्ही लीन आणि नम्र होऊन जाणं गरजेचं आहे. या 5 गोष्टीच्या द्वारे ज्यावेळेस आम्ही आमच्या मनाची तयारी करतो त्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यात, देवाच्या उपस्थितीमध्ये आणि देवाच्या संगतीमध्ये आणि सहभागितेमध्ये जाण्याची आमची तयारी झालेली असते. ह्या 5 गोष्टी आम्ही करून ज्यावेळेस परमेश्वराच्या समक्षतेत जातो तर आमच्या मनातल्या प्रार्थना देव निश्चित ऐकतो. पहिला भाग आता आपण पाहिला की आपण प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडे देवाचे दैवी स्वभाव व दैवी ज्ञान असणं आवश्यक आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जे देवाला आवडतं त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. दुसरा भाग, प्रार्थना व्यवस्थितशीर रचून देवाला सादर केली पाहिजे. दावीद राजा सुद्धा म्हणतो, मी पहाटे उठून व्यवस्थितशीररित्या प्रार्थना रचून देवाला सादर करतो आणि त्याच्या उत्तराची मी प्रतीक्षा करतो. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करतो तर देवाच्या अस्तित्वावर आमचा विश्वास असणं गरजेचं आहे. देव माझा सहाय्यकर्ता आहे असं समजून मी देवाची प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे त्याच्या अस्तित्वावर देव आहे आणि माझा त्याच्यावर अढळ विश्वास आहे. ही गोष्ट ज्या वेळेस मी मनात प्रार्थनेत त्याची आठवण ठेवतो त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो. चौथी गोष्ट, प्रार्थना विश्वासाने मनात संयम न धरता केली पाहिजे, संशय न धरता केली पाहिजे. संशय धरणं म्हणजे देवावर अविश्वास प्रगट करणं. मग कोणत्याही प्रकारचा संशय माझ्या मनात येता कामा नये. ज्या वेळेस मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि देव माझी प्रार्थना ऐकल असा विश्वास ठेवतो त्यावेळेस माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित राहता कामा नाही. आणि आम्ही पाहतो की पाचवी गोष्ट, प्रार्थना करत असताना प्रार्थना आम्ही निरंतर करणं आवश्यक आहे. म्हणजे दैनंदिन प्रार्थनेमध्ये प्रसंगानुसार सतत प्रार्थना करणे आवश्यक आहे. मग ती मंडळीकरिता असेल, सेवक वर्गासाठी असेल, वडील मंडळीकरिता असेल, सुवार्थिकाकरिता असेल किंवा आम्ही ज्या मंडळीत राहतो किंवा आमचे जे ख्रिस्ती बांधव अडीअडचणीत असतील त्यांच्यासाठी आम्ही निरंतर प्रार्थना करणं आवश्यक आहे. 6वी गोष्ट आम्ही पाहिली की प्रार्थनेत आम्ही तत्पर असणं गरजेचं आहे. म्हणजे
चाल ढकल करता कामा नाही किंवा दिरंगाई करून चालणार नाही. ज्या ठिकाणी आम्हाला प्रार्थनेची विनंती आली असेल त्या ठिकाणी आम्ही परमेश्वरासाठी निरंतर प्रार्थना केली पाहिजे. त्याचं उदाहरण म्हणून मी तुमच्या पुढे सांगितलेलं आहे की आम्हाला मोबाईलवर कधी कधी मेसेज येतो की आजारी आहे किंवा क्रिटिकल पोझिशन मध्ये आहे किंवा ऍक्सिडेंट मध्ये मेंदूला मार लागलेला आहे. मग आम्ही काय करतो, मोबाईलवर जो मेसेज आला लगेच आम्ही करतो, केली का नाही काय माहिती नाही, पण आम्ही ऍक्शन करून मोकळं होऊन जातो. पण तसं न करता आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असलं पाहिजे. आली त्यांनी विश्वासाने आम्हाला सांगितलं आणि विश्वासणाऱ्याच्या प्रार्थना कार्य करण्यास सिद्ध असतात. म्हणून आम्हाला विनंती आली, आम्ही 2 मिनिटं आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला उभं राहावं आणि त्यांच्यासाठी आम्ही देवाकडं प्रार्थना विनंती करावी. 7वी गोष्ट, आम्ही प्रार्थना ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने करणं आवश्यक आहे. कारण पवित्र आत्मा आपणास प्रार्थना करण्यास प्रेरणा देतो. त्याकडे आपण आपलं लक्ष लावलं पाहिजे. कारण आपण योग्य ती प्रार्थना कशी केली पाहिजे ही पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणून आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना केली पाहिजे. कारण पौल इफिस येथील मंडळीला 6व्या अध्यायाच्या 18व्या वचनात म्हणतो, सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा, सर्व समय आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करीत जागृत राहा. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये सांगितलं, आणि अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याच्या मनोभावे काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो. देवाला जे आवश्यक आहे, आमच्याकडून जे देवाला आवश्यक आहे ते पवित्र आत्म्याला माहिती असतं आणि ती प्रार्थना पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्यावेळेस आम्ही देवाला करतो त्यावेळेस देव आमची प्रार्थना नक्की ऐकतो. 8वी गोष्ट, उपवास करून प्रार्थना केली पाहिजे. महत्वाच्या प्रसंगी, संकटाच्या वेळेस, दुःखाच्या प्रसंगी, अशा वेळेस आम्ही उपवास आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे. या 8 गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. आता या 8 गोष्टी आम्ही पहिल्या भागामध्ये पाहिलेला आहे की आम्ही प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. आता आम्ही आमच्या रेग्युलर गोष्टीकडे वळणार आहोत. बी भागामध्ये आम्ही पाहतो की प्रार्थनेतील अडखळण. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो तर आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळणं येत असतात. मग हे अडखळणं येत असताना कोणते कोणते अडखळणं आमच्यामध्ये येतात त्याचे 10 मुद्दे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. प्रार्थनेचे अडखळण. देव आमची प्रार्थना का ऐकत नाही? आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध बंड करत असतो, सतत पाप करत असतो. या गोष्टीमुळं देव आमची प्रार्थना ऐकत नाही. उदाहरणच द्यायचं राहिलं तर शाऊल राजाबद्दल सांगितलेलं आहे. शाऊल राजा हा देवाच्या विरुद्ध सतत पाप करत राहिला. अनेक अपराध त्याच्याकडून वारंवार घडत होते. त्याकडे शाऊल राजाने दुर्लक्ष केले. त्याच्या संकटाच्या समयी शाऊलाने देवाकडे प्रार्थना केली. त्यावेळेस देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. हा शाऊल जो इस्रायलाचा पहिला राजा होता, त्याच्याबद्दल पहिल्या शमूएलाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की तो बन्यामीन कुळातला आणि सर्वात शेवटचा होता.
तरी देवाने त्याला तिथून उचलून इस्रायलाचा अधिपती केला आणि राजा म्हणून नियुक्त केला. आम्ही पाहतो की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 15वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने शाऊलाला आज्ञा केली होती. काय आज्ञा केली होती? सेनाधीश परमेश्वर म्हणतो की इस्रायल ज्या वेळेस मिस्र देशातून बाहेर आला त्यावेळेस हे अमेलेकी मार्गात त्याच्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसला होता म्हणून सांगितलेलं आहे. त्यांच्याशी कसा वागला हे परमेश्वर म्हणतो की माझ्या लक्षात आहे. म्हणून तो शाऊलाला आज्ञा करतो 3ऱ्या वचनामध्ये की आता जाऊन तू अमलेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्याची गय करू नको. पुरुष स्त्रिया आब्रके म्हणजे नवजात जन्मलेल्या बाळाला आब्रक म्हणतात. तामिली बाळ म्हणजे नुकतेच दूध प्यायला सुरुवात केलेले बालक, त्याला तामिली बालक म्हटलेले. बैल, मेंढरे, उंट, गाढव या सर्वांचा संहार कर अशी परमेश्वराने पहिले शमूएलाचं पुस्तक याचा 15वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये शाऊलाला आज्ञा केली होती. आणि ज्या वेळेस परमेश्वराने अम्मेलेक्यांना शाऊलाच्या हवाली केलं त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 15वा अध्याय 21, 22 आणि 23 वचनामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी अम्मेलेकीचा अगदी संहार केला आणि त्याचा राजा अगाग याला घेऊन व लुटीचा नाश करावायचा होता. तिथून काही उत्तम मेंढरे व गुरे मेंढरे यज्ञाकरिता तो घेऊन आला आणि त्याचा हेतू चांगला होता की परमेश्वरासाठी यज्ञ करण्यासाठी जे उत्तम आहे तो घेऊन आला. आणि ज्या वेळेस शमूएल त्याला भेटायला रात्रीच्या वेळेस गेला त्यावेळेस शमूएलाला तो म्हणतो की परमेश्वराच्या आज्ञेचं मी पालन केलं, अमेलेकाला मार दिला, त्याच्या राजाला बंदिस्त करून आणलं आणि सर्वाचा नाश केला म्हणून मी सांगितलं. मग शमूएल त्याला म्हणतो की माझ्या कानावर हंबरड्याचा आवाज येत राहिलेला आहे, काय आहे? मग तो म्हणतो की जे उत्तम गुरढोर शेरडे मेंढरे होते ते मी यज्ञ करण्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यावेळेस शमूएल 22व्या वचनात त्याला म्हणतो, पहिलं शमूएलचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये तो म्हणतो, शमूएल म्हणाला परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसं होमानी व यज्ञानी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे हे बरे, एडक्याच्या वफापेक्षा वचन ऐकणे हे बरे. मग देवाची आज्ञा त्यांनी पाळली नाही. पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 37व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेस पलिष्टी शाऊला संगती युद्ध करण्यासाठी आले त्यावेळेस शाऊलाने परमेश्वराला प्रश्न विचारला, मी जाऊन पलिष्ठ्यांशी युद्ध करू काय? पहिल्या शमूएलाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 37व्या वचनामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यावेळेस देवाने त्याला उत्तर दिलं नाही. म्हणजे आम्ही ज्या वेळेस परमेश्वराकडे प्रार्थना करतो तर आम्ही देवाच्या इच्छा आणि आज्ञा पाळून ज्या वेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस देव आमच्या प्रार्थना ऐकतो, नाहीतर देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही. हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण असं आहे. आणि असं घडत असताना सुद्धा तो वारंवार पाप करत गेला म्हणून सांगितलेलं आहे. पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 28वा अध्याय 5, 6 आणि 7 वचनामध्ये पलिष्ठ्याचं सैन्य पाहून शाऊल घाबरला व त्याच्या मनाचा थरकाप उडाला. शाऊलाने परमेश्वराला प्रश्न विचारला असता परमेश्वराने स्वप्नाच्या द्वारे, उरिमाच्या द्वारे किंवा संदेष्ट्यांच्या द्वारे कोणाच्या द्वारे परमेश्वराने त्याला उत्तर दिलं नाही. पुन्हा चूक केली त्यांनी. पुढच्या वचनात तो त्याच्या सेवकाला म्हणतो, एखादी स्त्री बघ जी भूतविद्या जाणणारी आहे
म्हणजे आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही स्वतःच अडखळण निर्माण करून घेतो. त्यांनी त्याच्या पापापासून परावृत्त झाला असता तर कदाचित देव त्याच्या संगती बोलला असता, पण तो पाप करतच गेला म्हणून सांगितलं. म्हणून देवाने त्याची प्रार्थना ऐकली नाही, कारण आमचे पाप आमच्या प्रार्थनेला अडखळण असं होतं. दुसरी गोष्ट, 10 गोष्टी आम्ही पाहणार आहोत देव आमच्या प्रार्थना का ऐकत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या मनामध्ये दुष्कर्माचे विचार असतील तर देव आमची प्रार्थना ऐकणार नाही. काय सांगितलेलं आहे? आपल्या मनामध्ये दुष्कर्माचे विचार असतील तर देव आमची प्रार्थना ऐकणार नाही. जर आमच्यामध्ये प्रार्थना करताना दुष्कर्माचे विचार असतील तर देव आमची प्रार्थना ऐकू शकत नाही, कारण देव आपलं बाह्य स्वरूप पाहत नाही, तर देव आपलं हृदय तपासून पाहतो. आमच्या हृदयात काय गोष्टी चाललेल्या आहेत हे तो तपासून पाहतो. म्हणून इर्मया म्हणतो की हृदय हे सर्वात कपटी आहे, ते असाध्य अशा रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना आमच्या मनामध्ये कोणत्याही दुष्कृत्य, वाईट विचार आमच्या मनात असता कामा नाही. जर हे असले तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही. हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण आहे असं पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामाच्या सर्व गोष्टी निरीक्षण करतो. सर्व गोष्टीचं निरीक्षण करतो. स्तोत्रसंहिता 66:18 मध्ये सांगितलं, दावीद राजा म्हणतो की माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐको. म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना आमचं हृदय जिथं परमेश्वराचं वस्तीस्थान आहे तिथं कोणत्याही दुष्कृत्य, वाईट विचार, घाणेरडे विचार किंवा आमच्या प्रार्थनेत अडथळणी अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता दीन, लीन आणि नम्र होऊन परमेश्वरापुढे जाणं गरजेचं आहे. इर्मयाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे, त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे, ते असत्य बोलतात, ते तोंडाने शेजाऱ्याच्या सलोख्याचे भाषण करीतात, पण अंतर्यामी त्यांच्यावर टपून बसतात. पहा, देव आमच्या अंतर्यामाचं परीक्षण करत असतो असं ज्ञानी शलोमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक 20वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये म्हणताना पाहायला मिळतं. आणि इथं इर्मया संदेष्टा जे परमेश्वराचं वचन प्राप्त झालं त्यात तो ते हेच म्हणतो की असत्य शेजाऱ्याविरुद्ध असाध्य सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्यांच्यावर टपून बसतात. म्हणून आम्ही प्रार्थनेला जाण्या अगोदर आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळण येऊ नये म्हणून आम्ही दुष्कर्माचे विचार आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या बुद्धीमध्ये येता कामा नये, ज्याच्यामुळं देव आमची प्रार्थना ऐकत नाही. आमच्या प्रार्थनेमध्ये हे अडखळण येऊन बसतं. तिसरी गोष्ट, देवाने जर आमची प्रार्थना ऐकावी असं जर आम्हाला वाटत असलं तर आम्ही देवाची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की देवाने आपली प्रार्थना ऐकावी असे आपल्याला वाटत असेल तर आपणही देवाची आज्ञा पाळणं आवश्यक आहे. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 28वा अध्याय 9व्या वचनात सांगितलं, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान फिरवतो त्याची प्रार्थना वीट आणणारी आहे. जर देवाने आमची प्रार्थना ऐकावी असं जर वाटत असलं तर आम्ही
आमचं लक्ष, आमचं मनन आणि चिंतन परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही स्तोत्र 1 मध्ये पाहतो की धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जर आम्ही परमेश्वराच्या शास्त्राचं मनन आणि चिंतन केलं तर देव नक्की आमची प्रार्थना ऐकल. पण जर आम्ही परमेश्वराच्या धर्मशास्त्रापासून दूर गेलो तर देवाला आम्ही प्रार्थना केली तर ती देवाला वीट आणणारी अशी होईल. अनुवादाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगितलेलं आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 17 वचन. कारण तुमचा देव परमेश्वर देवादी देव, प्रभूंचा प्रभू, महान देव आहे. पराक्रमी व भययोग्य असून कोणाचा पक्षपात करत नाही व तो लाचही घेत नाही. पहा, तो आमचा अंतर्याम तपासून पाहतो. तो पक्षपाती नाही, तो लाच घेऊन कुणाला आशीर्वादही देत नाही, कारण तो देवादी देव आहे. असं अनुवादाच्या पुस्तकात मोशेच्या द्वारे परमेश्वराचं वचन आम्हाला प्राप्त झालेलं आहे. इर्मयाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 5व्या वचनात सांगितलेलं आहे. इर्मया संदेष्टा म्हणतो 16वा अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये, कारण परमेश्वर म्हणतो की जे शोक करिता त्यांच्या घरात प्रवेश करू नको, विलाप करण्यास जाऊ नको, त्यांच्याविषयी खेद करू नको, कारण या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे, कृपा व दया ही सुद्धा काढून घेतली आहे. जे लोक परमेश्वराचं धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून ते आपले कान फिरवतात, त्यांच्याबद्दल इर्मया संदेष्टा म्हणतो की अशा लोकांसाठी तू प्रार्थना करू नको, मध्यस्थी करू नको, कारण त्यांच्यामधून मी शांती काढून घेतलेली आहे, माझी दया मी काढून घेतलेली आहे, माझी कृपा मी काढून घेतलेली आहे. म्हणून आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळ न येणारी गोष्ट म्हणजे आम्ही देवाची आज्ञा पालन करून त्याच्या शास्त्राचं मनन आणि चिंतन करून परमेश्वराला आम्ही आमची प्रार्थना सादर केली पाहिजे. ही जी आम्ही प्रार्थना देवाने ऐकावी आणि देवाच्या आज्ञा आम्हाला पाळणं आवश्यक आहे. तर स्तोत्र 19 मध्ये सांगितलेलं आहे, स्तोत्र 19:12 मध्ये सांगितलं, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. गुप्त दोषापासून, जे माझ्यामध्ये गुप्त दोष आहे त्यापासून तू मला मुक्त कर म्हणून सांगितलेलं. कारण आपण जे पाप करतो, जे दुष्कृत्य करतो, जे देवाची आज्ञा मोडतो, हे आम्हाला कळत नाही की आम्ही कुठं चुकलेलो आहे, आमच्याकडून काय गोष्ट घडलेली आहे. ह्या गुप्त दोषापासून तू मला मुक्त कर म्हणून सांगितलेलं आहे. आणि हे गुप्त दोष आम्हाला सोडणं गरजेचं आहे. मग ह्या गुप्त दोषात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मग आपण पाप करतो ते इतरांपासून गुप्त ठेवतो, कुणाला समजू नये. याबद्दल आपण फार मोठी काळजी घेतो की आमचं पाप जे आम्ही केलेलं आहे ते इतरांना समजू नये म्हणून आम्ही बरीच काळजी घेतो. जर उदाहरणच द्यायचं झालं तर दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय जर आम्ही पाहिला तर तिथं दावीद राजानं बेतशेबे संगती जे कुकर्म केलं आणि ते झाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्याला गोष्ट सांगून तो म्हटला की असं असं झालेलं आहे. त्यावेळेस दावीद राजा चिडतो आणि त्याला म्हणतो की त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे. मग तो नाथान संदेष्टा म्हणतो ते तूच आहेस, तू उरिया हत्तीची स्त्री आपल्या घरात आणली, त्याला युद्धात मारलं
आणि तिच्या संगती तू कुकर्म केलंस, म्हणजे आमचं पाप दिसू नये म्हणून आम्ही ते झाकण्याचा प्रयत्न करतो, पण देव सर्व पाहत असतो आणि आमच्या प्रार्थनेमध्ये हे अडखळण होत असतं, म्हणून आम्ही ह्या पापापासून दूर राहणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून आम्ही दूर राहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पॉइंट मधला हा तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत राहिलेलो आहे की आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळण काय येतं, तर वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून आम्ही दूर राहायला पाहिजे. आम्ही पाहतो की दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये जे दाविदाला पुत्र झाले त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांची नावं तिथं दिलेले आहेत. आणि तिथं आम्हाला पाहायला मिळतं की अबोशालेम हा दाविदाच्या विरोधात गेलेला आम्हाला पाहायला मिळतो पुढे तरुणपणी, आणि तो स्वतःला राजा म्हणून, इस्रायलाचा राजा म्हणून त्याने घोषित केला. आणि आम्ही पाहतो की दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 20 ते 23 वचनामध्ये अहितोफेल यांनी हा अबोशालेम आणि दाविदाचा सल्लागार होता म्हणून सांगितलं. आम्ही पाहतो की राज्य कारभार करत असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सल्लागार होते, म्हणून सल्लागार असतात की त्यांना ते राजाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि हा जो होता अहितोफेल हा अबोशालेमचा सल्लागार होता आणि नियमशास्त्राच्या नियमानुसार ते राजाला मार्गदर्शन करत होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हा अहितोफेल याने अबोशालेमला सल्ला दिला. काय सल्ला दिला? दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 20 ते 23 वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुझ्या वडिलांच्या ज्या उपपत्न्या आहेत ते राजमंदिराच्या वरती आहेत, त्यांच्या संगती जाऊन तू दुष्कृत्य कर. आणि हा जो अहितोफेल होता यांनी सांगितलं की 12,000 सैन्य माझ्या संगती दे. दावीद राजा आता जंगलात पळून चाललेला आहे, तो थकलेला आहे, त्याचा अनवाणी आहे, त्याच्या संगती त्याच्या राण्या आहेत आणि त्याचा सेनापती आहे, तर मी जाऊन त्याला आताच घायाळ करतो. आणि त्याच्या संगतीचे लोक त्याला सोडून गेले, म्हणजे मी राजाला मारल आणि तू त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा असा होशील. म्हणजे अहितोफेल याने कोणतंही पाप केलं नाही, त्याने त्याच्या पापात अबशालोमच्या पापात तो सहभागी झाला नाही, पण त्याला सहमती दिली, त्याला उत्तेजित केलं. अशा प्रकारचं पाप की ज्यात माझा काही संबंध नाही, जे काही तो पण उत्तेजन देणं, सहमती देणं, त्या पापात सहभाग असणं, मार्गदर्शन करणं हे अहितोफेल यांनी केलं. मग तो अबोशालेम म्हटला की हुशै हा एक देवाचा सल्लागार आहे, देवाचा संदेष्टा आहे, तो एक सल्लागार आहे, त्याचा आपण सल्ला घेऊ. त्यावेळेस त्या हुशै यांनी सांगितलं की हे बघ, तुझा बाप हा लहानपणापासून योद्धा आहे आणि ह्या युद्धात तो तरबेज आहे आणि त्याच्या संगती त्याचा सेनापती सुद्धा आहे आणि काही सैनिक आहे, आणि तू यावेळेस जर लढायला गेला तर तो जंगलामध्ये कुठं कोणत्या बिळात लपून बसेल हे तुला समजणार नाही आणि तुझेच लोक मारले जातील. तर तू आता काय त्याच्या संगती युद्ध करायला जाऊ नकोस. देवाच्या म्हणण्याप्रमाणे हुशै याने त्याला सल्ला दिला आणि ज्या वेळेस हा सल्ला त्याने अबोशालेमने मान्य केला, आणि आम्हाला पाहायला मिळतं की दुसरं शमूएलाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 5 ते 9 वचनामध्ये दाविदाची सरशी झाली. त्यावेळेस
अहितोफेल आपल्या गावी गेला, घरी गेला, आपल्या घराची निर्वाह केली आणि स्वतः गळफास घेऊन मरण पावला. दुसऱ्याला आम्ही चुकीचं मार्गदर्शन करणं, दुसऱ्याला आम्ही पाप करण्यात उत्तेजित करणं, दुसऱ्याला आम्ही त्याच्या पापात मदत करणं आमचा सहवास नसतो, पण आम्हीही तेवढेच दोषी असतो. त्या इतोफेलनी घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आमची प्रार्थना ऐकावी अशी जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही देवाची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, प्रार्थना करत असताना आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळण येत असतील तर आमच्यामध्ये आणि देवामध्ये आमच्या पापाची आडभिंत असते आणि ह्या पापाच्या आडभिंतीमुळं आमची प्रार्थना देवापर्यंत पोचत नाही. आमचं पाप आमच्यामध्ये आणि देवामध्ये आडभिंतीसारखं असतं. यशाचं पुस्तक याचा 59वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तर तुमचे अपराध व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही व तुमचे ऐकत नाही. हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण, आमचं पाप आहे. पाचवी गोष्ट, आम्ही देवासमोर प्रार्थना करण्यासाठी जात असताना आम्ही आमची मान ताठ करू नये किंवा हट्टीपणाने आम्ही प्रार्थना केली तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही. हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण असं आहे. जकर्याचं पुस्तक याचा 7वा अध्याय 11, 12 आणि 13 वचनामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही ताठ मानाचे असू नये किंवा आम्ही हट्ट धरून प्रार्थना करू नये. काय सांगितलेलं आहे ते जकर्याचं पुस्तक याचा 7वा अध्याय 11, 12 आणि 13 वचनामध्ये, पण ते ऐकताना त्यांनी मान ताठ केली व ऐकू नये म्हणून कान बंद केले. धर्मशास्त्र व वचने ऐकू नये म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले. परमेश्वराचा त्याजवर मोठा कोप झाला. तेव्हा असे झाले की तो हाक मारित असता त्याने ऐकले नाही. म्हणून ते हाक मारतील तरी मी ऐकायचं नाही असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आम्ही परमेश्वरासमोर प्रार्थना करत जात असताना आमच्या प्रार्थनेतील अडखळण म्हणजे आम्ही ताठ मानेने हट्टी स्वभावाने परमेश्वराकडे जाता कामा नये. हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण असं आहे. पहिल्या शमूएलाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्ती पूजेसारखा आहे. म्हणून आम्ही हट्ट करता कामा नये. जर आम्ही हट्ट केला तर देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही आणि आमच्या प्रार्थनेतील हे मोठं अडखळण असं आहे. 6वी गोष्ट, रक्तपाताचा दोष जर आमच्यावर असेल तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही. रक्तपाताचा दोष जर आमच्यावर असेल तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही. मोशेच्या द्वारे नियमशास्त्रामध्ये ज्या 10 आज्ञा दिल्या त्यात सांगितलं की खून करू नकोस, कारण देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा असा बनवलेला आहे आणि परमेश्वराचं हे प्रतिरूप आहे, परमेश्वराचं स्वरूप आहे. परमेश्वराच्या गौरवाने मनुष्य बनवला गेला होता, म्हणून त्याची हत्या तू करू नकोस. जर ही हत्या झाली असेल तर हा रक्तपाताचा दोष तुझ्या मस्तकावर असेल आणि ही आमच्या प्रार्थनेतील हे अडखळण असं आहे. म्हणून यशाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 15 वचनात तो यशया संदेष्टा म्हणतो,
तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकितो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही, कारण तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. रक्ताने भरलेले आहेत म्हणजे आम्ही कुणाचा मर्डर केला तरच रक्ताने भरलेला असं नाही. प्रत्येक दुष्कृत्य करतो म्हणजे आमच्या हाताला ते लागलेलंच आहे. दुष्कृत्य म्हणजे तो एक प्रकारचं पापच आहे आणि हे परमेश्वर स्मरत असतो. आणि म्हणून तो म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही हात पसरता त्यावेळेस मी ते ऐकणार नाही, कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत. मग देवाच्या कोणत्याही आज्ञा विधी नियमांच्या विरोधात आम्ही जातो त्यावेळेस आमचे हात रक्ताने भरलेले आहेत. 7वी गोष्ट, आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळण येण्याची 7वी गोष्ट म्हणजे जगिक संपत्ती मिळवण्याकरिता, चैनीकरिता, ऐशो आराम करण्याकरिता देवाकडे प्रार्थना केल्यास देव आमची प्रार्थना ऐकत नाही. जी आपली प्रार्थना असती ती आत्मिक उन्नतीसाठी देवाकडे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. पण आम्ही आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना न करता जगिक संपत्ती मिळवण्याकरिता, चैनीकरिता, ऐशो आरामाकरिता देवाकडे आम्ही प्रार्थना करतो. मग अशी न करता आम्ही देवाकडे आमच्या आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. काय सांगितलेलं आहे याकोबाचं पुस्तक, याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनात सांगितलं, तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. आमच्या चैनीकरिता, आमच्या चंगळवादाकरिता, आमच्या ऐशो आरामाकरिता आम्ही परमेश्वराकडे मागतो. पण आम्ही काय मागितलं पाहिजे तर आमच्या आत्मिक उन्नतीसाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे. कारण आमचं पारितोषिक आहे ते कुठं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे. म्हणून पौल रोमीतील मंडळीला 8व्या अध्यायाच्या 5 ते 8 वचनामध्ये म्हणतो, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 5 ते 8 वचनामध्ये तो म्हणतो, जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात. मग आम्ही प्रार्थनेमध्ये देवाकडं आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करतो की आमच्या चैनबाजीसाठी आम्ही प्रार्थना करतो? हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण असं आहे. म्हणून आम्ही आमचं चित्त देह स्वभावाच्या गोष्टीकडे न लावता जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आत्मिक गोष्टीकडे आम्ही आमचं चित्त लावलं पाहिजे. कारण देहाचं चिंतन हे मरण आहे आणि आत्म्याचं चिंतन हे जीवन व शांती आहे. कारण देहाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतोषित करता येत नाही. जर आम्ही देहाच्या चैनीकरिता जर काही प्रार्थना देवाकडे मागितली तर त्याच्याने देव संतुष्ट होत नाही. हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण असं आहे. म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना आमच्या आत्मिक उन्नतीसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. कारण आमचं पारितोषिक ते स्वर्गाकडे आहे आणि त्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. 8वी कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय 1, 2 आणि 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे, यास तो तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे त्यातल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. जगिक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू नका. चैनबाजीच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू नका. चंगळवादासाठी पैसे मागू नका. तर आत्मिक उन्नतीसाठी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. काय म्हणतो कलसेकरास पत्रामध्ये 3रा अध्यायाच्या पहिल्या 1, 2 आणि 3 वचनामध्ये, यास तो तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेलात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे त्यातल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका. मग आमचं मन कुठं पाहिजे? पण आम्ही जगात राहत असताना काय
जिथं आमचं धन तिथं आमचं, पण आमचं मन कुठं पाहिजे? कारण आमच्या प्रार्थनेमध्ये ते अडखळण असं होतं. 8वी गोष्ट, प्रार्थना करताना संशय मनात आल्यास देव प्रार्थना ऐकत नाही. म्हणजे देवाच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. 8वी गोष्ट आम्ही पाहतो की आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळण काय येतं. तर 8वी गोष्ट काय सांगितलं की प्रार्थना करत असताना मनात संशय न आल्यास संशय आल्यास देव प्रार्थना ऐकत नाही. म्हणजे देवाच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. देवाच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. याकोबाचं पत्र याचा 1ला अध्याय आणि 6वं वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचमळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य 2 मनाचा असून तो आपल्या सर्व मार्गात चंचल आहे. म्हणजे स्थिर मनाचा नाही. हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, मला असं केलं पाहिजे, मला तसं केलं पाहिजे. स्थिर मनाचा नाही तो, चंचल, प्रत्येक गोष्टीची हाव असणारा. आणि हे आमच्या प्रार्थनेमधलं अडखळण असं आहे. ही 8वी गोष्ट तुमच्या सांगते मी. बोलत असताना पवित्र शास्त्रामधून जे देवाचं वचन आहे त्याचा अभ्यास आम्ही करत राहिलेलो आहे. जर प्रार्थना हा विषय असता तर एक अर्ध्या पाऊण तासात मी तुमच्या संगती वार्तालाप करून किंवा देवाच्या वचनातून सांगून विषय हा संपवला असता. पण कमीत कमी 4 आठवडे जाईल असा हा विश्वास, प्रार्थना हा विषय आहे. आणि प्रार्थना ही सर्वात महत्वाची गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आमच्या प्रार्थनेमधील अडखळण म्हणजे काय सांगितलेलं आहे याकोबाचं पत्र याचा 1ला अध्याय आणि 6व्या वचनामध्ये, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचमलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य 2 मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असा आहे. चंचल, कधी इकडं कधी तिकडं. म्हणून तो म्हणतो तू उष्ण नाही आणि कोमट नाही, म्हणून मी तुला चंचल मनाचं, म्हणजे स्थिर मन नाही. प्रत्येक गोष्टीची हाव धरणारा, प्रत्येक गोष्ट मला 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 म्हणणारा, ह्याला चंचल वृत्तीचा मनुष्य म्हटलेला आहे. 9वी गोष्ट, आम्ही प्रार्थना करत असताना व्यर्थ बडबड असल्यास देव आमची प्रार्थना ऐकत नाही. आमच्या प्रार्थनेतील हे एक मुख्य अडखळण असं आहे. काय अडखळण आहे? तर आमच्या प्रार्थनेमध्ये व्यर्थ बडबड असता कामा नये. म्हणजे आम्ही एखाद्या कार्यक्रमात गेलो, जेवणावर प्रार्थना करायला सांगितले तर मध्यस्थीची प्रार्थना केली जाते. व्यर्थ बडबड म्हणजे विषयाला धरून न राहता सगळ्या गोष्टीसाठी प्रसंग अवधान साधून परमेश्वराला प्रार्थना सादर करणं गरजेचं असतं. मग आमच्या प्रार्थनेमधील अडखळण काय 9वं, तर आम्ही व्यर्थ बडबड करू नये. मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये सांगितलेला आहे. मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये सांगितलेला आहे, तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा विदेशांसारखी व्यर्थ बडबड करू नका. बघा तिथं सांगितलेलं आहे डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना मार्गदर्शन करत असताना तो म्हणतो, तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा विदेशांसारखी व्यर्थ बडबड करू नका. बहुभाषणामुळे आपले मागणे मान्य होईल असे त्यास वाटते. मी अधिक जास्त बोललो, मोठ्याने बोललो, कळकळून बोललो, जोर जोरात चौकात उभा राहून भाषण केलं, प्रार्थना केली म्हणजे देव माझी प्रार्थना ऐकल असं नाही. ही व्यर्थ बडबड आहे म्हणून सांगितलेलं आहे. मागण्या मान्य होईल असे त्यास वाटते, पण 8व्या वचनात तो म्हणतो तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका,
कारण तुम्हा जे काही आवश्यक आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. आमची जी अपेक्षा आहे, जी देवाने आम्हाला सहाय्य करावं, देवाने आम्हाला मदत करावी, याच्यासाठी आम्ही व्यर्थ बडबड न करता जे काही आम्हाला आमच्या आत्मिक उन्नतीसाठी पाहिजे ते आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. म्हणजे देव आम्हाला त्या सर्व गोष्टी ज्या आम्हाला आवश्यक आहेत ते पुरवतो. आम्ही पाहतो की डॅनियलचं पुस्तक याचा 9वा अध्याय जर आम्ही पाहिला तर तिथं काय सांगितलेलं, डॅनियलचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 21, 22, 23 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं सांगितलेलं आहे, असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गॅब्रियल दृष्टांताच्या प्रारंभी मी अगदी व्याकुळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञ समय मज समीप आला. त्याने मज बरोबर भाषण करून मला समज दिली. तो म्हणाला, हे डॅनियला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे. तुझ्या प्रार्थनेस आरंभ होत असताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यासाठी मी आलो आहे, कारण तू परमप्रिय आहेस. आमच्या स्वर्गीय पित्याला माहिती आहे आमच्या गरजा काय आहेत, आमच्या अडीअडचणी काय आहेत. व्यर्थ बडबड करून आम्ही देव संतुष्ट होतो असं नाही. ज्यावेळेस आम्ही आमच्या पापाचा अंगीकार केला दानिएलाने आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी प्रार्थना करायला बसलो आणि तो गॅब्रिएल देवदूत त्याला म्हणतो, तू प्रार्थनेला बसत असतानाच देवाने मला आज्ञा सांगितली, जा. त्याच्या सर्व समस्या, त्याचे अडखळणं, त्याचं दास्य आणि भविष्य काळात ज्या गोष्टी होणार आहेत त्या सर्व गोष्टी दानिएलाला गॅब्रिएल दूतांनी दाखवलं, सांगितलं आणि म्हटलं, आता तू बंद करून ठेव, कारण युगाच्या समाप्तीस ज्या वेळेस तू उठशील त्यावेळेस तुला हे वतन मिळणार आहे. मग हे वतन, सार्वकालिक जीवनाचं वतन आम्हाला जर मिळवायचं असेल तर आमच्या प्रार्थनेमध्ये जे अडखळण आहे, जी व्यर्थ बडबड आहे, ती आम्ही न करता आमच्या आत्मिक उन्नतीसाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. 10वी गोष्ट, प्रार्थनेमध्ये ढोंगबाजी असल्यास देव प्रार्थना ऐकत नाही. काय सांगितलेलं आहे? 10वी गोष्ट, आमच्या प्रार्थनेतील अडखळण काय आहे तर आमच्या प्रार्थनेत ढोंगबाजी असल्यास देव प्रार्थना ऐकत नाही. ढोंगबाजी म्हणजे दुटप्पी स्वभावाचा असणे, अस्थिर मनाचा, नाटकी करणारा, स्वतःचं महत्व किंवा स्वतःचं गौरव लोकांपुढे वाढवणारा, ह्याला ढोंगबाजी म्हटलेलं आहे. मग अशा ढोंगबाजी पद्धतीची प्रार्थना आम्ही करता कामा नाही. ते आमच्या प्रार्थनेतील अडखळण असं आहे. ही 10वी गोष्ट तुमच्या बरोबर मी शेअर केलेली आहे की पवित्र शास्त्रामध्ये अशा पद्धतीने केलेल्या प्रार्थना ह्या आमच्या प्रार्थनेला अडखळण अशा होतात. म्हणून ह्या पद्धतीने आम्ही प्रार्थना केली नाही पाहिजे. काय सांगितलं 10वी गोष्ट, तर प्रार्थनेत ढोंगबाजी असल्यास देव आमची प्रार्थना ऐकत नाही. ढोंगबाजी म्हणजे दुटप्पीपणाचा स्वभाव असणे, अस्थिर मनाचा, नाटकी करणारा व स्वतःचं महत्व किंवा स्वतःचं गौरव वाढवणारा असा जो मनुष्य प्रार्थना करतो, देव त्याची प्रार्थना ऐकत नाही. ही आमच्या जीवनातली प्रार्थनेतील सर्वात मोठी अडखळण असं आहे. मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे? तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा ढोंग्यासारखे होऊ नका, कारण मनुष्याने आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाटावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. सभास्थानात म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये उभं राहून किंवा चव्हाट्यावर एखाद्या चौकात उभा राहून जोर जोरात प्रार्थना करणं, याच्यामुळे काय होतं, लोक
हे परुषी लोक करत होते. अचानक उभा राहून देवाची जबाबदारीने प्रार्थना करू लागले. लोक म्हणतात, बाबा हा परुषी हा किती देवाचा भक्त आहे, हा किती शुद्ध आचरण करणारा आहे, म्हणून त्यांना ढोंगी म्हटलेलं आहे. यांच्यासारखी तुम्ही प्रार्थना करू नका. आमच्या प्रार्थनेतील हे अडखळण असे आहेत. ह्या 10 गोष्टी मी तुमच्या संगती बोललेलो आहे पवित्र शास्त्रातून, की आमच्या प्रार्थना करत असताना, आमच्या जीवनामध्ये प्रार्थने करत असताना हे अडखळण आमच्या जीवनात येता कामा नाही, किंवा प्रार्थना मध्ये हे अडखळण असल्यामुळं देव आमची प्रार्थना ऐकत नाही. कोणती? तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही तर आम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध बंड किंवा पाप करतो. दुसरी गोष्ट, आपल्या मनामध्ये दुष्कर्माचा विचार असला तर देव आमची प्रार्थना ऐकत नाही, ही दुसरं अडखळण. तिसरी अडखळण, देवाने आपली प्रार्थना ऐकावी असे आपल्यास वाटत असेल तर आपण देवाची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, आपले अपराध अधिक वाढत राहिल्यास देवामध्ये आणि आमच्यामध्ये, आमच्या पापामध्ये आडभिंतीसारखं उभं राहतं आणि देव आमची प्रार्थना ऐकत नाही आणि आमच्या पातकामुळं देव आम्हाला दर्शन देत नाही. पाचवी गोष्ट, देवासमोर आम्ही ताठ मान करणे किंवा हट्ट धरणे हे न करता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. सहावी गोष्ट, रक्तपाताचा दोष जर आमच्यावर असेल तर हे आमच्या प्रार्थनेत अडखळण आहे. सातवी गोष्ट, जगतिक संपत्ती, चैनबाजी, ऐशोआराम यासाठी प्रार्थना न करता आम्ही आत्मिक उन्नतीसाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आठवी गोष्ट, प्रार्थना करत असताना संशय मनात आल्यास देव आमची प्रार्थना ऐकत नाही, आम्ही देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ही आठवी गोष्ट म्हणजे. आणि नववी गोष्ट, प्रार्थनेत व्यर्थ बडबड असल्यास देव प्रार्थना ऐकत नाही. दहावी गोष्ट, प्रार्थनेत ढोंगबाजी असल्यास देव प्रार्थना ऐकत नाही. हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण असं आहे. हा दुसरा भाग आम्ही पाहिला. हे भाग मागच्या आठवडी पाहिला, प्रस्तावना पाहिलं आणि प्रार्थनेची सुरुवात पाहिली. आज आम्ही दुसरा भाग पाहिला की प्रार्थनेतील अडखळण, की ज्याच्यामुळं देव आमची प्रार्थना ऐकत नाही. ह्या गोष्टीपासून ज्या वेळेस आम्ही दूर ठेवतो त्यावेळेसच देव आमची प्रार्थना ऐकतो. पुढचा भाग घ्यायचा, 6 वाजले. ह्याचा पुढचा भाग कंटिन्यू करायचा एक अर्धा तास, 6:30 पर्यंत. प्रार्थनेचे अडखळण हे 10 मुद्दे तुमच्या संगती पवित्र शास्त्रातून मी तुमच्या संगती मनन आणि चिंतन केलेलं आहे की देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही, कारण हे आमच्या प्रार्थनेतील अडखळण असे आहे. आता तिसरा भाग, प्रार्थनेत आम्ही देवाकडे काय मागावं, ए बी आणि आता हा सी, तिसरा भाग की आम्ही प्रार्थनेमध्ये देवाकडे काय मागावं, आपण प्रार्थना कशी करावी,